Question is given. Solve the equation 3 del u by del x plus 2 del u by del y is equal to 0. Given that u of x comma 0 is equal to 4 into e raised to minus x by the method of separation of variables. या ठिकाणी आपल्याला एक पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन दिलंय आणि हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचंय. शेवटी आपल्याला ही एक कंडिशन दिलेली आहे, ही कंडिशन अप्लाय करायची आहे. म्हणजे जे आपलं फायनल आन्सर येईल हे सॉल्व केल्यावर त्यात 2 कॉन्स्टंट राहतील. ते 2 कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. त्यासाठी ही कंडिशन यूज करावी लागेल. आता ही कंडिशन काय आहे ते समजून घ्या. आता क्वेश्चन मध्ये बघा कोणता डेरिव्हेटिव्ह दिलाय, डेल यू बाय डेल एक्स दिलेला आहे. म्हणजे याच्यावरनं काय समजलं आपल्याला, यू हा एक्स वर डिपेंड आहे. सिमिलरली डेल यू बाय डेल वाय पण दिलाय, म्हणजे यू हा वाय वर पण डिपेंड आहे. म्हणजे यू हा एक्स आणि वाय वर डिपेंड आहे. मग या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे, हा तुम्ही याला असं डिनोट करू शकतात, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय. काही जण याला यू ऑफ एक्स कॉमा वाय असं पण डिनोट करतात, काही जण सिम्पली याला यू असं लिहितात. कसंही तुम्ही डिनोट करा, या नोटेशन दिलेलं आहे. यात म्हटलंय जर y ची व्हॅल्यू 0 असेल तर u ची व्हॅल्यू 4 इंटू ई रेस टू मायनस एक्स अशी त्या ठिकाणी व्हॅल्यू येते. ह्या त्या कंडिशनचा मिनिंग आहे. पण ही कंडिशन आपल्याला लास्ट मध्ये अप्लाय करायची. नाउ लेट्स सी द सोल्युशन. सेपरेशन ऑफ व्हेरिएबल मेथड मध्ये सुरुवातीला आपण काय अज्युम करणार, लेट u इज इक्वल टू capital X of X into capital Y of Y be a solution. म्हणजे काय, u कोणावर डिपेंड आहे, x आणि y वर. मग या ठिकाणी x ची काहीतरी टर्म असेल त्याला आपण फंक्शन कॅपिटल X ने डिनोट केलंय, आणि यात y ची काहीतरी टर्म असेल व्हॉट एव्हर इट मे बी, त्याला आपण कॅपिटल Y ने डिनोट केलेलं आहे. असं आपण डिनोट केलेलं आहे. नाउ लेट्स सी द, तो यालाच तुम्ही आता असं लिहू शकता, u इज इक्वल टू एक्स वाय. एक्स आणि वाय हे स्मॉल एक्स स्मॉल वाय आणि ते फंक्शन आहेत. रिमेंबर व्हेरिएबल नाही, ते फंक्शन्स आहेत. आता आपल्याला काढावा लागतो डेल यू बाय डेल एक्स. सो लेट्स से डेल यू बाय डेल एक्स इज इक्वल टू, काय सांगितलं डेल यू बाय डेल एक्स साठी सिंपल टेक्निक आहे, एक्स आहे ना, एक्स डॅश वाय लिहून टाकायचा, किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकतात डेल बाय डेल एक्स ऑफ एक्स वाय दिलंय. तर या ठिकाणी हे वाय फंक्शन कॉन्स्टंट राहील, एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॅपिटल एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, एक्स डॅश, आणि हा वाय जसाचा तसा. सिमिलरली क्वेश्चन मध्ये म्हणजे पीडीए मध्ये डेल यू बाय डेल वाय पण दिलाय. तो डेल बाय डेल वाय ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू वाय, जे एक्स फंक्शन आहे हे कॉन्स्टंट राहील, वाय फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऑब्विसली त्या ठिकाणी काय येईल, वाय डॅश. असं त्याचा आन्सर आहे. आता आपल्याला जे पीडी दिलेलं आहे ते कन्सिडर करायचे. कन्सिडर काय दिलंय आपल्याला, 3 del u by del x plus 2 del u by del y is equal to 0. आता या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज आहेत त्याला आपण इक्वेशन 1 म्हणू, दिस इज इक्वेशन 2 and this is equation 3. आता या व्हॅल्यू आपण इथं पुट करून घेऊ. तो 3 del u by del x ची व्हॅल्यू काय, x डॅश y प्लस del u by del y ची 2xy डॅश इज इक्वल टू 0. ही व्हॅल्यू आपण कुठून घेतली, फ्रॉम इक्वेशन 2 आणि 3. मग इक्वेशन 1 का दिला आपण x आणि कॅपिटल x आणि कॅपिटल y चा आन्सर काढू ना,
ते इथं पुट करावे लागतील आपल्याला, तेव्हा आन्सर मिळेल. आता याच्यानंतर आपला पर्पज काय असतो? आपला पहिला पर्पज असतो की एक्स किंवा एक्स डॅश एका बाजूला पाहिजे, वाय किंवा वाय डॅश दुसऱ्या बाजूला पाहिजे. त्यात पण एक्स डॅश न्यूमरेटरला पाहिजे, सिमिलरली वाय डॅश पण न्यूमरेटरला पाहिजे. पुढे जे आपल्याला ऍडजस्टमेंट करायचे त्यासाठी हे महत्वाचं आहे. मग यासाठी काय करणार? सिंपल टेक्निक, या ठिकाणी एक्स वाय ने डिवाइड करणार ह्या इक्वेशनला, म्हणजे आपल्याला चेंजेस काय करायचे ते करता येतील. तो कसं करणार? डिवायडिंग बोथ साइड बाय एक्स वाय, आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स मध्ये एक्स वाय ने डिवाइड करा, आन्सर मिळून जातो तुम्हाला. चलो ठीक आहे. तो 3 एक्स डॅश वाय अपॉन एक्स वाय प्लस 2 एक्स वाय डॅश अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 0 अपॉन एक्स वाय, म्हणजे 0 देतो. आता याचं काय होईल? इथला y कॅन्सल. सिमिलरली इथला x आणि इथला x पण कॅन्सल होईल. मग या ठिकाणी काय उरेल? 3 एक्स डॅश अपॉन x प्लस 2 y डॅश अपॉन y इज इक्वल टू 0. आता काय करायचं आपल्याला? x आणि x डॅशच्या टर्म एका बाजूला, y आणि y डॅशच्या टर्म दुसऱ्या बाजूला पाहिजे. मग या ठिकाणी कसं येईल? 3 एक्स डॅश अपॉन x इज इक्वल टू, तिकडे त्याचं नाव -2 y डॅश अपॉन y. आता हा जो रेशो आहे बघा, हा रेशो आहे. हे इथं म्हटलंय की याचा आन्सर आणि याचा आन्सर इक्वल आहे, म्हणजे या रेशोचा आन्सर सेम आहे. मग आपण त्याला काहीतरी म्हणून नाव देऊ, त्याला लेट्स से के. आपण असं अज्युम केलेलं आहे की तो रेशो जे आन्सर येणार ते के आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये एक एक व्हॅल्यू, आता एक्स ची व्हॅल्यू काढायची, सिमिलरली कॅपिटल वाय ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी करणार काय? आता इकडे लक्ष द्या. कन्सिडर 3x डॅश अपॉन x इज इक्वल टू के. आता नेहमी इकडे काय करायचं? एक्स डॅश अपॉन एक्स राहू द्या, बाकी काहीच नको त्याच्यासोबत, दुसरं काहीच नको, प्लस मायनस नको, कोणता नंबर नको, ओनली एक्स डॅश अपॉन एक्स पाहिजे. मग यासाठी एक्स डॅश अपॉन एक्स पाहिजे. हा 3 इकडे मल्टिप्लायला आहे, तो तिकडे काय होईल? डिवाइडला. आणि आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. इंटिग्रेटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स आहे म्हणून एक्स. इंटिग्रेशन एक्स डॅश अपॉन एक्स dx is equal to integration k upon 3 dx. आता एक प्रॉपर्टी आहे इंटिग्रेशन मध्ये, एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे की डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरला जे काय आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर त्याचा आन्सर काय येईल? लॉग ऑफ डिनॉमिनेटर, हे त्याचा आन्सर येईल. मग या ठिकाणी बघा, एक्स नावाचं जे काही फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला एक्स डॅश हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग याचा आन्सर कसा येईल? लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे कॅपिटल एक्स. राईट हँड साइडला ही जी आहे ना के अपॉन 3, ही टर्म काय आहे? कॉन्स्टंट आहे. कशावरनं समजलं कॉन्स्टंट आहे? कारण त्यात व्हेरिएबल एक्स नाही आहे. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, मग ह्या टर्म मध्ये एक्स नाही ना, म्हणजे तो काय झाला? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन कसं फाइंड कराल? सिंपल काय करायचं? के अपॉन 3 जसाच्या तसा लिहून टाका, आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर एक्स लिहा,
वाय राहिलं तर वाय लिहा, टी असेल तर टी लिहा. आता इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कसं घेणार, लॉग C1 असं आपल्याला घ्यायचंय. हा पॉइंट जरा महत्वाचा आहे. आपण आतापर्यंत सी घ्यायचो, इथं दोनदा कॉन्स्टंट म्हणून C1 आणि नंतर C2 घेणार आहे. लॉग काय घेतात ते आपल्याला पुढच्या स्टेप मध्ये समजेल. तो या ठिकाणी काय करा, लॉग एक्स हा प्लस लॉग C1 इकडे येताना काय होईल, मायनस लॉग C1 इज इक्वल टू या ठिकाणी kx अपॉन 3. नाव इथं आपण रूल यूज करणार लॉग m मायनस लॉग n. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण परफॉर्म करणार. आता या ठिकाणी आपण रूल यूज करणार लॉग m मायनस लॉग n, दॅट इज लॉग mn. आता हा फॉर्म्युला नोटेशन द्यायची गरज बिलकुल नाही. मग या ठिकाणी कसं येईल, मग लॉग x अपॉन C1 इज इक्वल टू kx अपॉन 3. सिंपल लॉजिक असं असतं की ज्याचा लॉगच्या समोर प्लस आहे तो न्यूमरेटरला असतो, ज्याचा लॉग मायनस आहे तो डिनॉमिनेटरला असतो. हा त्याचा कॉन्सेप्ट आहे. आता इकडे लॉग आहे तिकडे लॉग नाही, एक रूल आहे, याचा बेस काय ई आहे. तर लॉगचा मिनिंग असा होतो की ई ची पॉवर kx/3 आहे आणि त्याचा आन्सर x अपॉन C1 आहे. हा त्याचा मिनिंग होतो. लक्षात घ्या, ई ची पॉवर kx अपॉन 3 आहे आणि त्याचा आन्सर x अपॉन C1 आहे. मी याला होतं साइड चेंज करून घेतो, x अपॉन C1 इज इक्वल टू ई रेस टू kx अपॉन 3. तो C1 ने तिकडे मल्टिप्लाय करा, x इज इक्वल टू C1 ई रेस टू kx अपॉन 3. बघा x फंक्शनचा आन्सर आपल्याला मिळालं, त्याला आपण लेबल देऊ इक्वेशन नंबर 4. आता जशी x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, सिमिलर वेने आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे. मग काय करणार, अगेन हा रेशो कन्सिडर करायचा आहे आपल्याला. कन्सिडर -2 y डॅश अपॉन y इज इक्वल टू k. मी नेहमी सांगतो की लेफ्ट हँड साइडला y डॅश अपॉन y पाहिजे, दुसरं काहीच नको, दुसरं काहीच नको. मग कोणाला सर हा मायनस पण नको, नको हा 2 पण नको. मग काय करणार, एक तर तुम्ही साइन चेंज करून घ्या अगोदरच, एक स्टेप जास्त ऍड होईल, तसं करायची गरज नव्हती. मग 2 तिकडे डिवाइडला घ्या, डायरेक्ट तुम्हाला येत असेल तर डायरेक्टच करा, मायनस k अपॉन 2. आणि आता इंटिग्रेट करा दोघा साइडला विथ रिस्पेक्ट टू y. इंटिग्रेटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू y. तो या ठिकाणी इंटिग्रेशन y डॅश अपॉन y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस k अपॉन 2 dy. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट आहे, मग याचा आन्सर कसं येईल, लॉग ऑफ कॅपिटल Y इज इक्वल टू मायनस k अपॉन 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन कसं येतं, मायनस k अपॉन 2 ऍज इट इज, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y तर y ने मल्टिप्लाय. काहींच्या माइंड मध्ये आलं असेल मायनस बाहेर घेतला तर तरी पण तेच आन्सर येणार आहे. तो डायरेक्टली आपण असं लिहू शकतो. आणि इथं लॉग कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लॉग C2 आपल्याला घ्यायचा आहे. नाव लॉग y कॅपिटल Y हा प्लस लॉग C2 इकडे येताना काय होईल, मायनस लॉग C2 इज इक्वल टू मायनस KY अपॉन 2. तसंच लॉग m मायनस लॉग n, जसं इथं रूल यूज केला
ज्याचा लॉग प्लस तो न्यूमरेटरला, ज्याचा लॉग पुढे मायनस तो डिनॉमिनेटरला, इज इक्वल टू मायनस के वाय अपॉन 2. एका बाजूला लॉग आहे, दुसऱ्या बाजूला लॉग नाहीये, अशा केस मध्ये यूज करतात लॉगची डेफिनेशन. याचा बेस दिसत नाहीये म्हणजे लॉगचा बेस दिसत नाही म्हणजे तो ई आहे. त्याचा मिनिंग काय झाला, ई ची पॉवर मायनस के बाय 2 आहे, त्याचा आन्सर वाय अपॉन C2 आहे. आपण या ठिकाणी डायरेक्ट लिहू कॅपिटल वाय अपॉन C2 इज इक्वल टू ई रेस टू मायनस के वाय अपॉन 2. आपल्याला y चा आन्सर पाहिजे, कॅपिटल y चं म्हणजे फंक्शन y चं, y इकडे C2 तिकडे मल्टिप्लायला C2 e रेस टू मायनस के वाय अपॉन 2. दिस इज इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. सो इक्वेशन 4 अँड इक्वेशन 5 आपल्याला मिळालं, म्हणजे कॅपिटल एक्स कॅपिटल वाय असे जे फंक्शन्स आहेत त्याचा आन्सर मिळालं. आपल्याला u पाहिजे, मग त्यासाठी इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 ची व्हॅल्यू आपण पुट करणार इक्वेशन 1 मध्ये. सो पुटिंग इक्वेशन 4 and 5 in equation 1. So u is equal to x, capital X म्हणजे C1 e raised to kx by 3 into capital Y C2 into e raised to minus ky upon 2. Now in next step u is equal to C1 into C2 e raised to kx upon 3. आता लक्षात घ्या, into e raised to minus ky upon 2. आता C1 C2 काय आहे, कॉन्स्टंट आहे. C1 कॉन्स्टंट C2 कॉन्स्टंट, दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तरी पण जे काय आन्सर येईल व्हॉट एव्हर इट मे बी ते पण कॉन्स्टंटच राहील. मग आपण त्याला काय करू, अज्युम करू ए. साईडला नोटेशन लावून देऊ आपण की C1 C2 चा आन्सरला आपण ए अज्युम केलेलं आहे. नाव इथं लक्षात घ्या, दोघांचा बेस सेम आहे, मल्टिप्लायला आहे. एक प्रॉपर्टी होते बघा ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन, त्याचा रिअल मिनिंग काय होतो की दोघांचा बेस सारखा मल्टिप्लायला असेल तर हा एम आणि हा एन म्हणजे प्लस एम प्लस एन ऍज इट इज लिहा, जसं असेल तसं लिहा, हा त्याचा मिनिंग होतो. ते ऍडिशन नसते, त्यांची साईन जशी आहे तसं लिहा. जसं इथं दोघांचा बेस सारखा आहे आणि मल्टिप्लायला आहे, तर ही पॉवरला जे प्लस असो मायनस असो जसं ज्या तसं लिहा, हा त्याचा मिनिंग होतो. तर फायनली आपल्याला u इज इक्वल टू a इंटू e रेस टू kx अपॉन 3 मायनस ky अपॉन 2 चा आन्सर मिळाला. काहींच्या माइंड मध्ये आला असेल सर k कॉमन घेतला तर, नाही घेतला तर काही फरक नाही पडत, राहू दे जसं तसं. आपल्याला आन्सर तर मिळालं पण या ठिकाणी 2 अननोन आहेत, दॅट इज a आणि हा k. या दोघांचे आन्सर आपल्याला माहित नाही. ते जर माहित राहिले असते ना तर आपला आन्सर येऊन गेला असता. मग यासाठी क्वेश्चन मध्ये काहीतरी कंडिशन दिलेली आहे, ते कंडिशन तुम्हाला आठवायला पाहिजे. काहीतरी कंडिशन दिली क्वेश्चन मध्ये, तर ती कंडिशन काय दिलेली होती, जर y ची व्हॅल्यू 0 असेल तर कंडिशन दिलेली होती u ऑफ x, 0 इज इक्वल टू 4 इंटू e रेस टू मायनस x. त्याचा मिनिंग काय झाला, दॅट इज when y is equal to 0, हा त्याचाच मिनिंग होतो x, y. y is equal to 0 असेल तर हा जो u आहे त्याचा आन्सर येईल 4 इंटू e रेस टू मायनस x. हा या कंडिशनचा मिनिंग होतो. मग आता ही व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची इक्वेशन नंबर 6 मध्ये. पुटिंग आहे, पुटिंग नाही येते, पुटिंग अबोव व्हॅल्यूज इन इक्वेशन
6. आता व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. u ची व्हॅल्यू 4 into e raised to minus x is equal to a as it is, e raised to kx upon 3. या ठिकाणी हा मायनस सोडून दिला का मी y? तर काय सोडून दिला? तर y ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आहे. y तो 0 अपॉन टू 0 तर मायनस 0 आहे, म्हणून त्याला आपण इग्नोर केला. आता बघा ही दोघे आन्सर केव्हा इक्वल येतील? आहेत इक्वल असं म्हटलंय, पण हे केव्हा आन्सर इक्वल येईल? जेव्हा ही ई ची टर्म आणि इकडची ई ची टर्म सेम असेल, सोबत हा ए मल्टिप्लायला आणि हा 4 दोघे सेम असतील, तरच त्यांचा आन्सर मॅच होईल. मग या ठिकाणी कसं येईल लिहिताना? दिस इज पॉसिबल ओनली इफ a is equal to 4 and इथला e raised to minus x जो आहे, तर लक्षात घ्या दोघांचा बेस सारखा आहे. इकडचा मायनस एक्स आणि इकडचा kx अपॉन 3 सेम पाहिजे. तो x x गेट कॅन्सल. या ठिकाणी -1 इज इक्वल टू k अपॉन 3. त्याने इकडे मल्टिप्लाय करा. -3 इज इक्वल टू k, म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -3. आता आपल्याला काय करायचंय? या a आणि k ची व्हॅल्यू इक्वेशन 6 मध्ये आपल्याला पुट करायचे. पुटिंग above values in equation 6. मग या ठिकाणी कसं येईल? मग u इज इक्वल टू a म्हणजे 4, e रेस टू k ची व्हॅल्यू -3x अपॉन 3 मायनस k ची व्हॅल्यू लक्षात घ्या -3y अपॉन 2. नाव इथला 3 3 गेट कॅन्सल. u इज इक्वल टू 4 इंटू e रेस टू मायनस x, हा मायनस मायनस प्लस 3y अपॉन 2. तुम्हाला आता मायनस कॉमन घ्यायचं असेल तर घेऊ शकतात, अदरवाइज तुम्हाला जसं असेल तसंच राहू दिलं सर तरी पण चालेल. दॅट इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन, विच इज रिक्वायर्ड सोल्युशन. तर ह्या वेळेने आपल्याला फायनल आन्सर मिळेल.